ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बिहार विधानसभा निवडणुकीच्या महानिकालाचं महाकव्हरेज सध्या तुम्ही एबीपी माझावर पाहताय आणि जे कल हाती येत आहेत त्यानुसार एनडीएनं बिहारमध्ये द्विशतकी आकडा गाठलेला आहे। भाजप 90 तर जेडीयू 82 जागांवर आघाडीवर आहे आणि द्विशतकी आकडा गाठलेला आहे। बिहारसह सगळ्याच राज्यात भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे। महागठबंधनचं अक्षरशः पानिपत झालेला आहे। आरजेडी केवळ 28 तर काँग्रेस फक्त 5 जागांवर आघाडीवर आहे आणि हा जल्लोष पाहतोय आपण भाजपच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आनंद आहे, कारण का बिहारमध्ये भाजप पुन्हा एकदा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। जेडीयू 82 तर भाजप 90 जागांवर सध्या आघाडीवर आहे। संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। भाजपचा हा ट्रेंड आहे, भाजपचा हा पॅटर्न आहे। निवडणुकांचे निकाल हाती आले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यकर्त्यांशी संवाद साधतात, नेत्यांशी संवाद साधतात। मुख्यमंत्री कोण होणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण एनडीएकडे आता 201 जागांवर आघाडीवर आहे तर महागठबंधनचं अक्षरशः पानिपत झालंय। केवळ 36 जागांवर महागठबंधनकडे आघाडी आहे। त्यामुळे आता एनडीएतून मुख्यमंत्री कोण होणार, मुख्यमंत्री भाजपचा होणार की पुन्हा एकदा नितीश कुमार यांना संधी दिली जाणार। 243 पैकी 243 जागांचे कौल हाती आलेले आहेत। 201 जागांवर द्विशतक पूर्ण केलेलं आहे एनडीएनं। 201 जागांवर भाजप आणि जेडीयू आघाडीवर आहेत, एनडीए आघाडीवर आहे तर महागठबंधनचं अक्षरशः पानिपत झालंय। केवळ 36 जागांवरती महागठबंधनला आघाडी मिळाली आहे आणि हा जल्लोष आपण पाहतोय कार्यकर्त्यांचा। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अत्यंत आनंदामध्ये जल्लोष करताना आपल्याला दिसतात आणि देशभरामध्ये जिथे जिथे भाजपचे वर्चस्व आहे तिथे भाजपचं सध्या जल्लोष आणि उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। प्रचंड मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला जातोय, कारण का बिहार सारखं एक महत्त्वाचं राज्य पुन्हा एकदा स्वतःच्या हातात ठेवण्यामध्ये एनडीएला यश मिळालेलं आहे। अत्यंत स्ट्रॅटेजिकली एनडीएकडून या सगळ्याची आखणी केली गेलेली होती। चिराग पासवान यांना ज्या जागा दिल्या गेल्या त्यामध्ये सुद्धा स्ट्रॅटेजी होती आणि त्या सगळ्याचा आता परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। 201 जागांवरती एनडीए आघाडीवर आहे तर महागठबंधन 36 जागांवर आघाडीवर आहे आणि इतर पक्ष हे 6 जागांवर आघाडीवर आहेत। त्यामुळे आता एनडीएच्या सत्ता स्थापनेमध्ये सध्या तरी कोणताही अडथळा दिसत नाही। काय नवी समीकरणं उदयाला येतात याकडे सुद्धा अर्थात लक्ष असेल, कारण का मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय अद्यापही झालेला नाहीये किंवा त्या संदर्भातली कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये। तसे कोणतेही संकेत केंद्राकडून सुद्धा मिळत नाहीये। त्यामुळे आज संध्याकाळी आपल्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना त्यांना संबोधित करत असताना नरेंद्र मोदी काय बोलतात याकडेही लक्ष असेल। तर भाजप 90 जागांवर आघाडीवर आहे, जेडीयू 82। बिहारसह सगळ्याच राज्यात भाजपचे नेते आणि कार्यकर्ते जल्लोष करतायत। बिहारमध्ये महागठबंधनचं अक्षरशः पानिपत झालंय। पेढे वाटले जात आहेत, रसगुल्ले वाटले जात आहेत। निकोप लोकशाही जी असते प्रयत्न करतायत वस्तुस्थिती आहे, म्हणून आमची लढाई तर ती आम्हाला चालूच ठेवावी लागेल। निकोप लोकशाहीसाठी, निरोगी लोकशाहीसाठी ती लढाई चालू ठेवावी लागेल। बिहारमध्ये जर बघितलं तर काँग्रेसला अतिशय म्हणजे आतापर्यंत सर्वात कमी सीट्स मिळालेल्या आहेत। एकंदरीतच असं सांगितलं जात आहे की जे सीट शेअरिंग असेल, दावेदार असेल ते सर्व उशीर झाला। त्यामुळे यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटी त्यांचं निवेदन ते करतील की ज्याच्यामध्ये जास्त बारकाव्यानं आणि व्यवस्थित पद्धतीनं सांगू शकतील। परंतु या सगळ्याला कारण मला जे वाटतं, जे महाराष्ट्रात घडलं तेच बिहारमध्ये घडलेलं दिसतं आहे। महाराष्ट्रात जे फंडे निर्णय प्रकारचे वापरले गेले ते तिथे वापरले गेले आहेत, ही वस्तुस्थिती त्यामध्ये दिसते आहे। जनतेला सुद्धा विचार करावा लागेल की आपली लोकशाही निकोप